नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत उपवासाच्या बटाट्याच्या पुऱ्या। त्यासाठी लागणारे मी इथे साहित्य तुम्हाला दाखवत आहे। हे मी बटाटे घेतलेले आहेत, सोलून उकडलेले आहेत, 2-4 घेतलेले आहेत। आणि इथे मी लाल मिर्च पावडर घेतलेले आहे। ह्याच्यामध्ये लसूण वगैरे काहीही नसतं। आणि हे घेतलेलं आहे मीठ, हिरवी मिरची। आणि हे जे पीठ घेतलेलं आहे ना ते मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे। भगरीचं आणि साबुदाण्याचं पीठ आहे हे मिक्स। तुम्ही रेडीमेड आणून टाकलं तरी चालते किंवा दसमीचं जे पीठ भेटतं ते देखील ह्याच्यामध्ये घातले तरी चालते। आता आपण सर्वप्रथम तर हिरवी मिरची कुटून घेऊयात। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूयात, त्याच्यामुळे आपली मिरची पूर्ण अशी मस्त अशी बारीक होते, कुटून तयार होते। बघू शकता मीठ टाकल्यामुळे आपली मिरची देखील मस्त अशी कुटून झालेली आहे। आता आपण बटाटी खिसून घेऊयात। आता आपण ज्या ताटामध्ये मळणार आहोत ना पीठ, त्याच्यामध्ये आपण बटाटे खिसून घेऊयात अशी मस्त अशी खिसणीने। तुमच्याकडे मोठी आपण ही जी मिरची कुटून घेतली होती ना ती देखील ह्याच्यामध्ये घालून घेऊयात। त्यानंतर थोडीशी लाल मिर्च पावडर, चवीनुसार मीठ, त्यानंतर हे जे पीठ मी घेतलेलं होतं ना ते चाळून घेतलेलं आहे ते देखील आपण ह्याच्यामध्ये घालूयात। हे एकदम घालायचं नाही, थोडं थोडं करून घालायचं आहे। आता हाताच्या साहाय्याने आपण असं मळून घेऊया मस्त असं। आता आपले पूर्ण वाटीभर पीठ ह्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे, थोडं थोडं करून छान असा मस्त गोळा बनवून घ्यायचा आहे। जसं आपण पीठ मळून घेतो ना तसं बघू शकता मी असा गोळा बनवून घेतलेला आहे। ह्याच्यासाठी आपण जे 1 वाटी पीठ घेतलेलं होतं ते पूर्ण आपल्याला लागलेलं आहे। आता आपण ह्याच्या मस्त अशा पुऱ्या लाटायला घेऊयात। ह्याच्यामध्ये आता मी थोडंसं तेल टाकलेलं आहे, थोडंसं मळून घेते अजून। आता जे पीठ होतं ना आपण त्याचे मस्त असे पेड्यासारखे गोळे बनवून घेऊयात। आणि आपण ह्याला आता तेलावरतीच लाटणार आहोत, तेल लावून। अशा पद्धतीने अशाच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत। अशाच पद्धतीने आपल्या सर्व पुऱ्या अशा आपण बनवून घ्यायच्या आहेत। आता आपण ह्या तळून घेऊयात। आता आपण तेल गरम करण्यासाठी ठेवूयात। आपले तेल छान असं गरम झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये सोडून घेऊया।
त्याला पहिलं तर अगोदर ही खालची बाजू मस्त अशी वरती आल्यानंतरच पलटायचं आहे. बघू शकता किती छान मस्त अशी आपली पुरी फुगलेली आहे. आता ह्याला थोडंसं कमी गॅस करते मी, म्हणजे आपल्या पुऱ्या मस्त अशा आतून पण भाजल्या जातील. अशाच प्रकारे आपण सर्व पुऱ्या तळून घेऊयात. शकता अशा पद्धतीने आपल्या मस्त अशा पुऱ्या फुगलेल्या आहेत, बटाट्याच्या मस्त अशा झालेल्या आहेत. आता तुम्ही पण नक्की ट्राय करा घरी, कारण की आपल्याला नवरात्रीमध्ये 9 दिवसाचे उपवास असतात. तर आपण तेच शाबू वगैरे खाऊन कंटाळलेलो असतो. तर नवीन काहीतरी ट्राय करा नक्कीच. हे बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला तोडून देखील दाखवते. किती मस्त मऊ खुसखुशीत अशी आपली बटाट्याची पुरी तयार आहे बनून अशा पद्धतीने. तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.